जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो बघा, आता ज्या रेशन कार्ड धारकाचं, ग्राहकाचं किंवा लाभार्थ्याचं, नागरिकाचं रेशन कार्ड जे आहे ते आता अपात्र ठरणार आहे किंवा जे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्या लोकांचे रेशन कार्ड अपात्र करण्यासाठी आता मोहीम राबवली जात आहे। त्यांचे रेशन कार्ड बाद करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे। त्यांना आता रेशन मिळणार नाही। तर असे कोण महाभाग आहेत का बाबा जे गरीब नसून सुद्धा गरीब म्हणून या रेशनचा लाभ घेतात, त्यांचे आता रेशन कार्ड काय केले जाणार आहे, अपात्र करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे। त्या संदर्भातला GR सुद्धा शासनाने 4 एप्रिल 2025 रोजी काढलेला आहे। अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागांतर्गत या संदर्भातला GR काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता तुम्ही जर या रेशनसाठी पात्र नसाल, गोरगरिबांच्या रेशनसाठी पात्र नसाल, तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा अर्ज भरून देऊ शकता किंवा घरोघरी जाऊन या संदर्भातली चौकशी केली जाणार आहे आणि तुमचा अर्ज किंवा भरून तुमचं रेशन कार्ड हे बाद केलं जाणार आहे, तुमचं अपात्र ठरवलं जाणार आहे। तर त्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। या संदर्भातलं निर्णय निघालेला आहे। आता ह्याच्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। बघा, या संदर्भातला शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे की केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत। तर लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे। सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्रधान कुटुंब, लाभार्थी, केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी। सदर मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकासाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयात विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे काही कार्यवाही करायची आहे। तर रेशन कार्डाची चौकशी करायची आहे, त्यानुसार रेशन कार्ड अपात्र करायचं आहे। बरं, आता काय केलं जाणार आहे, सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घ्यायची आहे, काय केलं जाणार आहे। बघा, आता याच्यामध्ये राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकाची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी केली जाणार आहे। तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेली शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत। हा फॉर्म सुद्धा तुम्हाला भरून द्यायचा आहे। तो फॉर्म खाली आहे, तो आपण तुम्हाला फॉर्म देणार आहे किंवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल। रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी दिनांकासह पोच द्यायची आहे। पोच पावती द्यायची आहे की तुमचं रेशन कार्ड आता बाद केलं जाणार आहे, त्यासाठी ते तुम्ही अर्ज भरलेला आहे। अर्ज घरोघरी तुमचा भरून घेतला जाणार आहे किंवा तुम्ही सुद्धा स्वतः तो अर्ज भरून देऊ शकता की आमचं रेशन कार्ड आता अपात्र करा म्हणून किंवा आम्हाला याचा लाभ देऊ नका म्हणून। बरं बघा, आता फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा। पुरावा म्हणून तुम्ही भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक म्हणजे गॅसचं पासबुक किंवा विजेचं वीज बिल आहे, मोबाईल बिल आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, कोणतेही ओळखपत्र तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता। त्यानंतर आता वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय जे काय झालेला आहे 2013 मध्ये आणि निकषानुसार कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिकाधारकांना कळवायचं आहे। म्हणजे या ठिकाणी KYC सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे। ज्यांची कागदपत्रे कमी आहेत की त्यांनी KYC करून घ्यायची आहे, सगळं अपडेट करून, आणि जे यासाठी अपात्र आहेत त्यांना आता रेशन कार्ड बाद केलं जाणार आहे, अपात्र ठरवलं जाणार आहे आणि त्यांचं रेशन आता बंद होणार आहे। तर आता या ठिकाणी बघा, रेशन कार्ड आता बंद केलं जाणार आहे, रेशन अपात्र ठरवलं जाणार आहे। त्यासाठी आता जे काय शासनाने घालून दिलेले आहेत निर्णय, त्यानुसार तपासणी केली जाणार आहे। सोप्या भाषेत काय आहे, आता जर तुमचं 2 रेशन कार्ड असतील तर ते सुद्धा 2 रेशन कार्ड का आहेत याची चौकशी केली जाणार आहे। तर
रास्त असतील, अधिकृतरित्या असतील, त्याची गरज असेल किंवा त्याला परवानगी असेल तर ते रेशन कार्ड तसे ठेवले जाणार आहेत. अन्यथा डबल रेशन कार्ड असतील तर त्यांचीसुद्धा रेशन आता बाद केलं जाणार आहे. एक रेशन कार्ड बाद केलं जाणार आहे. आता काय म्हणलेलं बघा, शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बघा, आपण जसं सांगितल्याप्रमाणे इथं त्यांनी तशी माहिती दिलेली आहे. जर अपवादात्मक परिस्थितीत 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकारी शिधावाटप अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुज्ञेय असलेल्या प्रकाराची शिधापत्रिका द्यायची आहे. जर तुम्ही रेशन कार्ड जर तुम्ही विभक्त केले असेल, फोडला असेल तर त्यानुसार त्याची चौकशी करून तुम्हाला ते, जर तुम्ही ज्या लाभासाठी पात्र आहात, पिवळं किंवा पांढरं रेशन कार्ड किंवा जे प्रकारचं आहे ते तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार उत्पन्न गटानुसार दिले जाणार आहे. शिवाय पुराव्याची छाननी करून सगळे कागदपत्र व्यवस्थित तपासायचे आहे. जर त्याच्यामध्ये काय संशय आढळला तर त्याची तपासणीसुद्धा पोलिसांकडून करून घ्यायची आहे. महत्त्वाची गोष्ट, विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेतली जाणार आहे जर कोणी अशा पद्धतीने फ्रॉड केला असेल तर. असेही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी GR मार्फत देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी. त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. जसे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे KYC मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. जर मयत व्यक्ती झाले असेल किंवा डबल नाव असेल, सासरी आणि माहेरी किंवा 2-2 गावाचे त्या ठिकाणी, तर त्यांना KYC केली जाणार आहे. KYC मधून हे सगळं पडताळणी केली जाणार आहे. KYC मधून हे सगळं उघड होणार आहे. तर त्याच्या पद्धतीने त्यांनी KYC नुसार यामध्ये प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर बघा, शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधितांकडून नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. त्याबाबतची माहितीसुद्धा शासन दरबारी सादर करावी अशी सुद्धा माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. हा नियम घातलेला आहे. त्यामुळे आता ज्यांनी रेशन कार्डमध्ये घोटाळा केला असणार, घोळ केला असणार आहे, त्यांना आता याची बराबर चापट बसणार आहे, जाब बसणार आहे. तर बघा, अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेअंतर्गत ह्या सर्व गोष्टी आता तपशील पाहिले जाणार आहेत. त्यानुसार अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये लाभार्थ्यांकडून भरून घ्यावयाचे तपासणी फॉर्मचा नमुनासुद्धा जोडलेला आहे. तो फॉर्म भरून द्यायचा आहे. ही तपासणी फॉर्म सदर लाभार्थ्याकडून भरून घेण्यात यावेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करताना विचारात घ्यावयाच्या शिधापत्रिकांबाबत शासन निर्णय जो काय दिलेला आहे 2021 मध्ये, त्यानुसार त्याच्यामध्ये जे काय स्पष्ट केलेलं आहे त्यानुसार शासन निर्णयाबाबत जोडलेले हमीपत्र सोबत जोडलेल्या तपासणी फॉर्म राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट झालेले व होऊ इच्छिणाऱ्या सर्व शिधापत्रिकाधारकाकडून भरून घ्यायचे आहे. बरं, आता तो फॉर्म कसा आहे, तो फॉर्मसुद्धा त्यांनी दिलेला आहे. हा GR तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आता अशा पद्धतीचा हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरून द्यायचा आहे. शिधापत्रिका तपासणी नमुना जो काय फॉर्म आहे तो तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे. या ठिकाणी जे काय सर्व तुमचे अपडेट तपशील तुमचं या ठिकाणी द्यायचं आहे. घरातील व्यक्ती किती आहेत, घरात तुमच्या उत्पन्न किती आहे, 1 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर ते तुमचं रेशन कार्ड अपात्र ठरवलं जाणार आहे. या संदर्भात सर्व कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे आणि तुम्हाला ते सर्व तुम्ही माझा रेशन कार्ड बाद करा किंवा तुमचं रेशन कार्ड बाद केलं जात आहे अशा प्रकारचं जर तुम्ही हा फॉर्म भरून दिल्यानंतर त्याची पोचपावतीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ही पोचपावती तुम्हाला दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर गोरगरीब जनतेचं, श्रीमंत असून गोरगरीब लोकांचं जर रेशन घेत असाल गरीब दाखवून, तर त्या ठिकाणी तुम्ही त्यासाठी पात्र नाही आहात. त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ नका. स्वतःचं रेशन कार्ड बंद करा आणि रेशन घेणं बंद करा. अन्यथा सरकारसुद्धा प्रशासन तुमच्यावर कारवाई करणार आहे. त्यासाठी शोध मोहीम आता सुरू झालेली आहे. तर अशा पद्धतीने हा तुम्हाला फॉर्म भरून जमा करायचा तहसील कार्यालयामध्ये. सविस्तर माहितीसुद्धा याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पाहिजे असेल तर तहसील कार्यालयात जायचं, हा जो फॉर्म भरायचा आणि तिथं म्हणायचं आमचं रेशन कार्ड बंद करायचं आहे. जर तुम्ही स्वतःहून चुकीत आढळला तर ते सुद्धा तुमचं रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे आणि तुमच्यावरती तिथं
कारवाई केली जाणार आहे। तर अशा पद्धतीने अपात्र शिधापत्रिका मोहीम आता राबवण्यात येत आहे। दरवर्षी ही मोहीम राबवली जाणार आहे। आता ही मोहीम 31 मे पर्यंत राबवली जाणार आहे। त्यानंतर किती जणांचे रेशन कार्ड बाद झाले हे आपण त्या ठिकाणी आता पाहणार आहोत। त्याची अपडेटसुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आता अपात्र असाल यासाठी रेशन घेण्यासाठी किंवा रेशन कार्डसाठी, तर लवकरच तुमचं रेशन बंद करा आणि रेशन तुमचं चेंज करून घ्या आणि पात्र लाभार्थ्यामधून तुम्ही बाहेर पडा। सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि तुमचं जे काय होणारा त्रास आहे, येणाऱ्या भविष्यात जी काय कारवाई तुम्हाला सहन करावी लागणार आहे, ती कारवाई तुम्ही यापासून टाळू शकता। तर जय हिंद, जय महाराष्ट्र।